20 जुलैला सीजेपीच्या मोर्चावर दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि मंगळवारी हे आंदोलन चांगलंच पेटलंय। पहिल्यांदाच या आंदोलनाला राजकीय पक्षांचा जाहीर असा पाठिंबा मिळालाय। शरद पवार, सुप्रिया सुळे, संजय राऊत अशा नेत्यांनी जंतर मंतरवरती जात आंदोलकांची भेट घेतली, तर राहुल गांधी आणि काँग्रेसच्या खासदारांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे। मंगळवारी दुपारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी हे जंतर मंतरवर जाणार आहेत असं सांगण्यात आलं। पण नंतर मात्र राहुल गांधी आणि प्रियंका गांधी त्यांच्या सोबतच काँग्रेसचे खासदार थेट पंतप्रधान यांच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन करायला लागले। यावेळी त्यांनी मोदींच्या राजीनाम्यासाठी जोरदार घोषणाबाजी केली, तेव्हा काँग्रेसच्या काही खासदारांना दिल्ली पोलिसांनी उचललं। पण तरी सुद्धा हे आंदोलन थांबलंच नाही। धक्कादायक गोष्ट म्हणजे संध्याकाळी राहुल गांधी यांना सुद्धा पोलिसांनी फरफटतने ताब्यात घेतलं। प्रियंका गांधी, अखिलेश यादव यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे आता हे आंदोलन सरकार विरुद्ध सीजेपी असं न राहता आता यामध्ये विरोधी पक्षांनी सुद्धा ताकदीने एंट्री घेतली आहे। मंगळवारी काँग्रेसच्या आंदोलनात नेमकं काय काय झालं, राहुल गांधी आणि इतर नेत्यांना पोलिसांनी कसं आणि का उचललं, पाहूयात या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल व्हिडिओ। विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी आणि काँग्रेसचे सगळे खासदार दुपारी थेट पीएम हाऊसच्या बाहेर धरणे आंदोलनाला बसले। त्यांनी हातामध्ये प्रतिकात्मक बेड्या बांधून जब मोदी डरता है, पुलिस को आगे करता है, नरेंद्र मोदी इस्तीफा दो अशा घोषणा द्यायला सुरुवात केली। या घोषणांनी सगळा परिसर दणाणून गेला। आता या आंदोलनाचे सिक्रेट प्लॅनिंग काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासस्थानी झालेलं होतं अशी माहिती समोर आली आहे। खरं तर आज मल्लिकार्जुन खरगे यांचा वाढदिवस आहे। मंगळवारी सकाळपासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्यासारख्या भाजपच्या सुद्धा मोठ्या नेत्यांनी सोशल मीडियावरनं खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या। पण त्यानंतर काही वेळातच खरगे यांनी जाहीर केलं की आंदोलकांच्या पोलीस कारवाईचा निषेध म्हणून ते आपला वाढदिवस साजरा करणार नाहीत। त्यानंतर दुपारच्या वेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते खरगे यांच्या निवासस्थानी गेले। हे नेते फक्त खरगे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जमलेले असावेत असा अंदाज सुरक्षा यंत्रणा आणि मीडियानं लावला। पण इथेच काँग्रेस पक्षाच्या आंदोलनाची प्लॅनिंग झाली होती। खरगे यांचं निवासस्थान आणि पंतप्रधान मोदींचं निवासस्थान याच्यामध्ये फक्त 1 किलोमीटरचं अंतर आहे। खरगे यांची निवासस्थानावरची बैठक संपताच काँग्रेस नेते गाड्यांमध्ये बसण्याऐवजी पायी मोर्चा काढत निघाले। अंतर कमी असल्यानं दिल्ली पोलीस आणि आरएफनं वेगानं हालचाल करत बॅरिकेड्स उभारेपर्यंत काँग्रेस नेते पंतप्रधानांच्या निवासस्थानापर्यंत पोहोचले आणि त्यांनी तिथं पोहोचल्यावर लगेचच धरणे आंदोलनाला सुरुवात केली। साधारण 3.5 तास राहुल गांधी आणि काँग्रेसचे खासदार मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करत होते। त्यानंतर समाजवादी पक्षाचे प्रमुख नेते अखिलेश यादव हे सुद्धा या आंदोलनात सहभागी झाले। फक्त 2 मिनिटात पोलिसांनी यादवांना ताब्यात घेतलं। पोलिसांनी एक एक करत सगळ्या आंदोलक नेत्यांची धरपकड चालू केली। विरोधी पक्षातल्या खासदारांना मोठ्या संख्येने आलेले पोलीस थेट उचलून नेत पोलीस व्हॅनमध्ये भरायला लागले। त्यामुळे पंतप्रधान निवासस्थानाबाहेर मोठं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं। पोलीस राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना उचलायला आले, त्यावेळी दोघांनीही पोलिसांना विरोध केला। पण खासदार प्रियंका गांधी यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं। मग दिल्ली पोलिसांनी आपला मोर्चा थेट राहुल गांधींकडे वळवला आणि त्यांनी राहुल गांधींना ताब्यात घेण्याचा प्रयत्न चालू केला। आता राहुल गांधींना पोलीस ताब्यात घेत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालेला आहे। पोलिसांनी राहुल गांधी यांना अक्षरशः फरफटत नेल्याचं व्हिडिओ दिसतंय। पोलीस जेव्हा राहुल गांधींना ताब्यात घ्यायला पुढे आले तेव्हा राहुल गांधी जमिनीवर आडवे झाले। ते पाठीवर झोपले, त्यांनी त्यांचे हात छातीवर ठेवले। त्याच वेळी पोलिसांनी त्यांचे हात पाय धरून त्यांना फरफटत तिथून उचलून नेलं। या सगळ्या गोंधळात प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना पोलिसांची व्हॅन घेऊन जायला लागली। पण त्या व्हॅनमध्ये महिलांची संख्या जास्त होती, पण त्यामध्ये काही पुरुष पोलीस सुद्धा होते। त्यामुळे प्रियंका गांधी चांगल्याच आक्रमक झाल्या। त्या थेट व्हॅनच्या दरवाजात येऊन लटकल्या आणि पुरुष पोलीस आत काय करतायत ते आत असताना मी आत जाणार नाही असा पवित्रा प्रियंका गांधींनी घेतला। पण त्यावेळी महिला पोलीस प्रियंका गांधींच्या मानेला धरून त्यांना व्हॅनमध्ये खेचताना बाहेरून काही महिला पोलीस त्यांना अक्षरशः आत ढकलण्याचा प्रयत्न करतायत हे व्हिडिओ दिसून आलं। तेव्हा मात्र तानाशाही नाही चलेगी या घोषणा जोरदारपणे चालू झाल्या। दरम्यान या सगळ्या परिस्थितीत राहुल गांधी आंदोलन करत असताना सरकारकडनं त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग आणि गृह सचिव गोविंद मोहन हे दोघे आले होते। त्यांनी राहुल गांधींशी सुमारे 20 मिनिटं चर्चा देखील केली। त्यानंतर जितेंद्र सिंग यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट देखील घेतली। शहा यांच्याशी चर्चा केल्यावर त्यांनी पुन्हा राहुल गांधींशी संवाद साधला। तिथून परत आल्यावर जितेंद्र सिंग यांनी प्रतिक्रिया दिली। ते म्हणाले, राहुल गांधींनी आग्रह केला होता, जर सरकार संसदेत नीट आणि शिक्षा संदर्भातल्या विषयांवर चर्चा करायला तयार झालं तर आम्ही हे आंदोलन लगेच रद्द करू।
त्यानंतर मी त्यांना हीच गोष्ट 3 वेळा विचारली की तुम्ही लगेच हे आंदोलन मागे घेणार का, तुम्ही खात्री देता का? त्यावर राहुल गांधी हो देखील म्हणाले. त्यावेळी माझ्यासोबत केंद्रीय गृह सचिव होते. त्यावर आम्ही लगेच सरकारसोबत चर्चा केली. त्यानंतर आम्हाला सरकारकडनं सांगण्यात आलं की काँग्रेस पक्षाला आश्वासन द्या, सरकारला नीट संदर्भात चर्चा करण्यासाठी काहीच अडचण नाहीये. मग आम्ही लगेच ही गोष्ट राहुल गांधींना सांगितली, पण त्यावर त्यांनी युटर्न घेतला. राहुल गांधी म्हणाले की आम्हाला शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा देखील हवाय. त्यावर मी त्यांना विचारलं, तुम्ही आधी वेगळं सांगितलं, आता वेगळं सांगतात. यावर ते म्हणाले, ही माझी मर्जी आहे, आता माझी दुसरी मागणी आहे. असं विधान बदलणं विरोधी पक्षनेत्याला शोभणार नाही. याचा अर्थ हा आहे की राहुल गांधी कॉन्फ्लिक्टच्या मूडमध्ये आहेत, त्यांना सरकारसोबत चर्चा करायची नाहीये, असं केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग यांनी सांगितलंय. पण आता या सगळ्या परिस्थितीत थेट राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे हे आंदोलन आता चांगलंच पेटल्याचं दिसतंय. आगामी काळामध्ये या सगळ्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. पण या सगळ्या चर्चांबद्दल, घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूला सबस्क्राईब करा.